शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी कसा शोधावा हे पाहणार आहोत. अलीकडेच तुम्ही कुठल्या सेतूवर, कुठल्या कॅफेवर किंवा CSC सेंटरवर जाऊन तुम्ही फार्मर आय डी काढलेला असेल, परंतु अजूनपर्यंत तुम्हाला फार्मर आय डी हा मिळाला नसेल किंवा फार्मर आय डी पोस्टाने तुमच्या घरी आलेला नसेल तो येणार पण नाही. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून फार्मर आय डी कसा शोधावा हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर का तुम्ही ऑनलाईन फार्मर आय डीची प्रोसेस केलेली असेल तरच या ठिकाणी फार्मर आय डी तुम्हाला किंवा शोधायला सोपी जाणार आहे. जर का तुम्ही अजूनपर्यंत फार्मर आय डीची प्रोसेस केली नसेल तर या ठिकाणी ते फार्मर आय डी निघणार नाही. आणि जर का तुम्ही फार्मर आय डीची प्रोसेस केलेली असेल तर ते फार्मर आय डी तुम्हाला बऱ्याच जणांनी सांगितले असेल की पोस्टाने येणार आहे, याचं कार्ड वगैरे बनणार आहे. असं काही नसून तुम्हाला फक्त फार्मर आय डी हे नोट डाऊन करून ठेवायची आहे. सो मित्रांनो, चला तर आता आपण फार्मर आय डी कसा शोधावा, जर का तुम्ही फार्मर आय डीची प्रोसेस केलेली असेल तर तो कसा शोधावा हे आता आपण पाहूया. सो मित्रांनो, फार्मर आय डी शोधण्यासाठी एकदम साधी आणि सिंपल प्रोसेस आहे. तुम्हाला आपल्या मोबाईलच्या क्रोममध्ये टाकायचं आहे महाडीबीडी फार्मर लॉग इन. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला टाईप केल्यावर तुम्हाला पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही महाडीबीडी फार्मर अशा प्रकारे सर्च केल्यावर या ठिकाणी तुम्ही पाहताय की ॲग्रो लॉग इन महाडीबीडी अशा प्रकारे 2-3 या ठिकाणी ऑप्शन आलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर एक समोरचं महाडीबीडीचं पोर्टल या ठिकाणी ओपन होणार आहे. हे तुम्हाला माहीतच असेल. जर का तुम्ही महाडीबीडी मार्फत जर का कोणते फॉर्म भरायचे असेल तर सर्वच व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर सर्व डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध होतील. ट्रॅक्टरसाठी फॉर्म कसा भरावा, त्यानंतर पेरणी यंत्र कसे मिळावे इत्यादी सर्व महाडीबीडी मार्फत जेवढ्याही स्कीम आहेत ते सर्व आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. आता मित्रांनो, या पोर्टलवर आल्यावर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी पाहत आहे की लॉग इन आणि अर्जदार येथे लॉग इन करा. आता या ठिकाणी महाडीबीडी मार्फत लॉग इन करण्यासाठी फार्मर आय डीची आवश्यकता असते. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी कसा शोधावा हेच या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी अजून एक खाली स्क्रॉल डाऊन केलं, या ठिकाणी तुम्ही पाहताय की लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे तुमच्या शेतीची ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे शेतकरी ओळख क्रमांक मिळण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. फार्मर आय डी शोधण्यासाठी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमचा शेतीचा ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचे ऑप्शन आलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि गेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आधार कार्ड नंबरला जो नंबर लिंक असेल, म्हणजे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावा लागेल. सो मित्रांनो, या ठिकाणी आपण आधार कार्ड नंबर टाकू. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून किंवा फिलअप केला असून आता गेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही OTP सबमिट सक्सेसफुली झालेला असून त्याचप्रमाणे OTP आलेला असून आता OTP या ठिकाणी आपण टाकूया. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी OTP सबमिट केला असून आता OTP तपासा या ऑप्शनला क्लिक करूया. या ठिकाणी महत्त्वाचं एकच आहे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, तेव्हाच हे प्रोसेस होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी OTP तपासा या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर फार्मर आय डी शो होणार आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही युअर फार्मर आय डी इज, त्यानंतर तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी शो होणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून
आपला फार्मर आय डी शोधू शकता. याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा नोट डाउन करून ठेवायचा आहे. कारण की याचे कोणतेही कार्ड वगैरे बनत नाही. त्याचप्रमाणे पोस्टानं वगैरे येणार नाही. सो तुम्हाला अशाच प्रकारे हे फार्मर आय डी नोट डाउन करून ठेवायचा आहे किंवा स्क्रीनशॉट करून ठेवायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ असून व्हिडिओमध्ये काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.